ओम साईराम. साई तू देव आहे, निराधारांचा आधार आहेस, दीनोद्धारकांचा सर्वांचा पालनहार आहे. शिर्डी गावात निंबाच्या झाडाखाली बाळ स्वरूपात साईबाबा प्रकट झाले. दर्डी माता आणि आकाशरूपी पित्याच्या मांडीवर साईबाबा प्रकट झाले. संतांची कुठलीच जात नसते. दया, शांती, धर्म हा संतांचा धर्म. साईबाबा दीनदयाळू, प्रेमाचा सागर आणि तारणहार म्हणून प्रकट झाले. सबका मालिक एक है ही गोष्ट लोकांना समजावतील. साईबाबांचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी. जो माणूस श्रद्धा आणि सबुरी ठेवतो त्याला साईबाबा मदत करतात. भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याची कला त्यांनी शिकवली. अंतर्मनाची साध ऐकून ईश्वराचे ध्यान करावे, साधनापंथ स्वीकारावा व भक्तिनीची धुनी मनात चेतवावी. ईश्वराला बाहेर न शोधता स्वतःच्या अंतर्मनात शोधा, तो तिथेच निवास करतो. जी व्यक्ती मनपूर्वक साई भक्ती करते त्यांची सर्व विघ्ने दूर होतात, सर्व दुःखांचा नाश होतो आणि सर्व सुख प्राप्त होते. जे साईंवर विश्वास ठेवतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. साई म्हणतात, मी सत्य आहे हे खरे मानणाऱ्याला स्वतःचा अनुभव होईल. तो मला शरण येईल, त्याची मी सर्व कामे करीन. मी भक्तांच्या इच्छित स्वरूपात त्याला दर्शन देईन. सत्य साह्य घेण्यास जो येईल मी मागेन ते देईन. जो तन मन धनाने माझी भक्ती करतो त्याचे ऋण माझ्यावर राहील. जो नित्य साई भक्ती करतो त्याला भेद अभेद राहत नाहीत. साईबाबांनी त्यांच्या जीवनकाळात अनेक चमत्कार, पण आज सुद्धा जो साईबाबांची भक्ती सच्च्या हृदयाने विश्वासपूर्वक व विधीपूर्वक करतो त्याला साईबाबांचा आशीर्वाद मिळल्याशिवाय राहत नाही. साईबाबा इच्छित फळ देतात, हा भक्तांचा अनुभव आहे. साईबाबांवर श्रद्धा ठेवून 9 गुरुवारचे विधीपूर्वक व्रत करण्यात आले आहे, तर निश्चितच तुमचे कार्य सफळ होते. साईबाबांचे व्रत कसे करावे यासाठी साई व्रताचे नियम आहेत. हे व्रत कोणतेही स्त्री पुरुष किंवा बालक करू शकतो. हे व्रत कोणतेही व्यक्ती नाती जातीच्या भेदभावाशिवाय करू शकते. हे व्रत खूपच चमत्कारिक व्रत आहे. 9 गुरुवार विधीपूर्वक केल्याने निश्चितच इच्छित फळ मिळते. हे व्रत कोणत्याही गुरुवारी साईबाबाचे नाव घेऊन सुरू करावे आणि ज्या कार्यासाठी व्रत केले असेल त्यासाठी सच्च्या मनाने प्रार्थना करावी. श्री साई व्रतकथा. कोकिलाबाई आणि त्यांचे पती महेशराव शहरात राहत होते. एकमेकांशिवाय त्यांच्या मनात जिव्हाळा होता, पण महेशरावांचा स्वभाव पडता, भांडखोर आणि जिभेवर त्यांचा ताबा नव्हता. शेजारी पाजारीही त्यांच्या या त्रासाने कंटाळले होते. कोकिळाबाई धर्मपरायण स्त्री होती. देवावर तिचा अतूट विश्वास होता. चुपचाप ती सगळे सहन करी. पतीचा धंदा बसू लागला, कमाई होईना. सबंध दिवस घरी पडून असर म्हणून स्वभाव चिडका होत गेला. दुपारची वेळ. एक वृद्ध साधू महाराज दारावर येऊन उभे राहिले. चेहऱ्यावर अपूर्व तेज होते. डाळ तांदूळ मागितले. कोकिळाबाईंनी डाळ तांदूळ दिले. दोन्ही हातांनी वंदन केले. ते म्हणाले की साई सुखी ठेवो. कोकिळाबाई म्हणाल्या, महाराज सुख नशिबातच नाही, आणि स्वतःचे दुःख सांगितले. महाराजांनी श्री साईबाबाच्या व्रताविषयी माहिती सांगितली. व्रत नियम, विधी, उद्यापन कसे करावे ते सांगितले. त्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत कलियुगात खूपच चमत्कारिक व्रत आहे. हे व्रत सर्वांनाच फळ मिळते, पण साईंवर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. साईंच्या कथेची पुस्तके लोकांना वाटून जो साई महिमा पसरवतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कोकिळाबाईंनी पण व्रत घेतले. 9व्या गुरुवारी गरिबांना भोजन दिले. साई कथेची पुस्तके दिली. तिच्या घरचा कलह मिटला. घरात सुख शांती नांदू लागली. महेशरावांचा स्वभाव फार बदलला. धंदा जोरात सुरू झाला. थोड्या दिवसात सुख समृद्धी वाढत गेली. दोघेही सुखाने राहू लागले. एक दिवशी कोकिळाबाईंच्या जाऊबाई आल्या. जाऊबाई म्हटल्या, मुले शिकत नाहीत, नापास होतात. कोकिळाबाईंनी 9 गुरुवारचे व्रत सांगितले. साईबाबांच्या भक्तीने चांगला अभ्यास होईल. साईबाबांवर विश्वास ठेवा. साई प्रत्येकांची सहाय्यता करतो. त्यांच्या जाऊबाईंनी व्रताविषयी माहिती विचारली. कोकिलाबाईंनी सांगितले, 9 गुरुवार फळावर आणि मिठाई खाऊन करा, किंवा एक वेळ जेवण करून सुद्धा करू शकता, आणि शक्य असल्यास साईबाबांच्या देवळात दर्शनाला जावे. हे व्रत स्त्री पुरुष किंवा बालक लहान मुले कोणी पण करू शकतात. 9व्या गुरुवारी गरिबांना भोजन द्यावे. साई कथेची पुस्तके शेजारी पाजारी नातेवाईकांना देऊ शकता.
गुरुवार साई फोटोची पूजा करावी, पिवळे फूल, दीप, अगरबत्ती करावी, साई स्मरण करावे, प्रसाद आरती करावी, साई व्रत कथा करावी. त्यांच्या जाऊबाईने सुरतेला गेल्यानंतर थोड्या दिवसात त्यांचे पत्र आले की त्यांची मुले पण साई व्रत करतात आणि आता ती खूप अभ्यास करतात. त्यांनी पण हे व्रत केले. उद्यापन करून साई कथेची पुस्तके वाटली, ऑफिसमध्ये दिली. तेव्हा त्यांची मैत्रीण चारुबेनच्या मुलीचे लग्न साई व्रत केल्यामुळे खूप चांगल्या ठिकाणी झाले. त्यांच्या शेजारी दागिन्यांचा डब्बा हरवला, तो 2 महिन्यांनी दागिन्यासह कोणी परत देऊ केला. असे अद्भुत चमत्कार झाले. कोकिलाबाईंना साईबाबांचा महिमा महान आहे हे कळले. हे साईबाबा, तुम्ही जसे कोकिलाबाईंच्या पावलात तसे सगळ्यांनाच पावावे. ओम साईराम. साई स्मरण. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, भक्त तुला बोलावे साई. आशा आमची तुटेना, विश्वास आमोचा डोलेना. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, दुःख आमुचे हरावे साई, सुख आम्हाला द्यावे साई. बाल तुझा बोलवितो साई. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, कीर्तन साई, पूजन साई, रिद्धी साई, सिद्धी साई, आनंद साई, वैभव साई. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, धर्म साई, कर्म साई, ध्यान साई, ज्ञान साई, अर्पण साई, दान साई. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, सत्यम साई, शिवम साई, सुंदरम साई, भोळे साई, दयाळू साई, ईश्वर साई. यावे साई, यावे साई, यावे साई, यावे साई, शिर्डीवाले माझे साई, भक्तांचे आहे प्रिय साई. करुणेचा तू सागर साई. यावे साई, यावे साई, पूर्व साई, पश्चिम साई, उत्तर साई, दक्षिण साई, सूर्य साई, चंद्र साई. यावे साई, यावे साई, आत्मा साई, गौरव साई, नानक साई, गोविंद साई, राम साई, श्याम साई. यावे साई, यावे साई, हिंदू साई, मुस्लिम साई, जीवन साई, यात्रा साई. यावे साई, यावे साई, तृप्ती साई, मुक्ती साई, पृथ्वी साई, अंबर साई, शांती साई, ओम साई. यावे साई, यावे साई, भक्ती साई, शक्ती साई, जीवन साई, मुक्ती साई, दर्पण साई, अर्पण साई. यावे साई, यावे साई. ओम साईराम जीवनाचा काय संदेश देतात? मानव जीवन बहुमूल्य आहे, त्याचा सदुपयोग करा. ईश्वराने आपणास या भूतलावर पाठवलं आहे आणि आपण ईश्वरालाच विसरतो तर कसे चालेल? ईश्वराचे सतत स्मरण करा. दीनदुःखी रंजल्या गांजल्यांची मदत करा. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा. त्यांच्याशी आश्वासनाने 2 गोड शब्द बोला. नेहमी दुसऱ्यांचे भले करा. अपमानाला सहन करा आणि दया द्या. जीवनात सहृदयी आणि प्रामाणिक व्हा. बालगोपाल आणि वृद्धांवर प्रेमभाव ठेवा. मातापित्यांची सेवा करा. क्रोधाचा त्याग करा. अभिमान सोडा. विनम्राने विवेकी व्हा. परमेश्वराने दिलेले जीवन त्यांच्या भक्तीत लीन होऊन घालवा. श्री साई गुरुस्तवन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदा ज्ञानदृष्टी गुरूंची द्वंद्वातीता गगनसदृश्याम तत्ववाक्यार्थवेची एकनित्य विमल अचला सर्वादिसाक्षभूता भावात्यतिर्गुणरहिता श्री गुरु मायवंदा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.